झी 24 तासने उघडीस केलेला पुणे गैरव्यवहार प्रकरण जो आहे त्याचे मोठे मोठे फाईल्स इथे माझ्या समोर आहेत. या सगळ्या ज्या बंडल्स आणि पेपर्स आणि दस्तावेज जे तुम्ही बघताय त्या सगळ्या जे आहेत लगेच गृहमंत्री अमित शाह यांच्या ऑफिसला पोहोचणार आहेत. यात वेगळ्या वेगळ्या अजित पवार, पार्थ पवार आणि त्यांचे वेगळे वेगळे जे काय डॉक्युमेंट्स आहेत आणि जे एक केसेस आहेत त्या सगळ्यांसंदर्भात स्वतः सोशल ऍक्टिव्हिस्ट अंजली दमानिया घेऊन जाणार आहेत. आणि आता अंजली दमानियाच आपल्याला सांगतील नेमकं काय काय यात या सगळ्या डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला कळवणार. अंजली मॅम, थँक्यू सो मच. झी 24 तासने हा मुद्दा उचललेला. मुळात आज आपण आपल्या समोर हा सगळे पेपर्स आहेत जे आम्ही पण दाखवलेले, एक्सपोज केलेले आणि कशा प्रकारे पार्थ पवार, अमेडिया कंपनी किंवा काय त्यांचं सगळं एक गोंधळ आणि जोड आहे ते आम्ही एक्सपोज केले. तुम्ही आज काय काय या पेपर्समध्ये दाखवले ते सांगा. नाही, झी 24 तासने नुसतं एक्सपोज नाही, मला वाटतं सुरुवातच मुळात झी 24 तासने केली होती. आणि हे जे सगळं काढलं खरंच त्याच्याबद्दल झी 24 तास अभिनंदन. पण आताच्या घटकेला हे जे सगळे पेपर्स त्यानंतर खोदून अमुक मी काढले, जेव्हा मी अमेरिकेला होते तिथूनही काढले. पुण्याला जाऊन मला जी माहिती मिळाली, जसं हा ना मी खरगे समितीला पाठवलेला अहवाल आहे, ह्याच्यात सगळेच डिटेल्स म्हणजे त्यांनी काय केलंय, कसं फ्रॉड केलंय, त्यांच्या कंपनीचे डिटेल, ज्याच्यात त्यांच्या झिरो इन्कम आहे, इन्कम फ्रॉम रेव्हेन्यू म्हणा, त्यांचे सेल्स, गुड्स सेल्स आहेत, सगळं सगळं 0,0,0,0 आहे. ह्या सगळ्या डिटेल, त्यांचे केलेले फ्रॉड्स. आणि आताच्या घटकेला हे सगळं मी घेऊन आले की बाबा मी या समितीपुढे दिलंय, पण त्या समितीवरच माझा विश्वास नाही आणि ती बदलण्यात यावी अशी माझी मागणी होती. या व्यतिरिक्त मी आताच्या घटकेला हे दोन फार महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. हे त्यांनी केलेलं ऍप्लिकेशन, एलओआयचं जे ऍप्लिकेशन होतं ते डॉक्युमेंट्स आहेत. आणि त्याच्यात सरळ सरळ दिसतंय की मुळात हा एलओआय हा स्टॅम्प ड्युटी वेवर साठी नव्हताच. म्हणजे खरेदीसाठी हे जे एलओआय आहे ते बिलकुल नाहीये. हे ITES हा एक वेगळा प्रकार असतो ज्याच्यात फक्त डेटा सेंटरचं रजिस्ट्रेशन होतं. त्यांना कुठली सूट नाही, मुभा नाही, काही मिळत नाही. पण एक एलओआय घेतला त्याच्यासाठी त्यांनी दाखवलं काय की शीतल तेजवानी आहे, तिची जमीन आहे आणि ती अमेडियाला देते, तिथे आम्ही डेटा सेंटर उभारतोय, त्याचं रजिस्ट्रेशन करतोय. रजिस्ट्रेशन करून त्यांना जो एलओआय मिळणार होता त्याच्यातनं त्यांनी तो मिळालेला एलओआय खोटा दाखवून त्यांनी स्टॅम्प ड्युटीचा वेवर घेतलं. म्हणजे हा खरं खूप मोठा क्राईम त्यांनी केलेला आहे. एलओआयचे पेपर्स झाले, मग ऍडज्युडिकेशनचे पेपर्स बघा. याच्यात त्यांना व्हॅल्युएशन सरळ सरळ काढून सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला हे व्हॅल्युएशन त्यांना दिलेलं होतं की 294 कोटीचं व्हॅल्युएशन होत आहे. व्हॅल्युएशन हा, हे जे व्हॅल्युएशन सरकारने काढून त्यांना दिलेलं होतं. पण यांनी काय केलं, त्यांनी दाखवलं की एक एलओआय आहे आमच्याकडे, त्या बेसिसवर त्यांनी वेवर घेऊन 5,98,00,000 भरण्याच्या ऐवजी त्यांनी ती माफ करून ही त्यांची व्हॅल्युएशन 5% जे वेवर मिळालं म्हणून ती 21 कोटीवरनं 6 कोटीवर आली. परत हे पण त्यांना भरायचे नाहीत म्हणून त्यांनी एका तारू नावाच्या अधिकाऱ्याला पकडलं आणि त्यांच्याकडनं त्यांनी सेल डीड करून घेतलं. आता एकानंतर एक हे जे फ्रॉड्स आहेत, म्हणजे पहिलं खोटा एलओआय घेणं, फ्रॉड एलओआय घेणं, मग फ्रॉड एज्युडिकेशन करणं, फ्रॉड सेल डीड करणं आणि फ्रॉड ताबा घेणं. म्हणजे तिथे तर बाउन्सर लावून त्यांनी ताबे घेण्याचा प्रयत्न केला. ही सगळ्या गोष्टी कलेक्टरांना माहिती आहेत. कलेक्टर जून पासून नोव्हेंबर पर्यंत काहीच करत नाही आणि तेच कलेक्टर यांच्या चौकशी समितीत आहे. म्हणजे काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्र शासन काहीच करत नाहीये. खारगे समितीत 5-6 पैकी 5 अधिकारी जर पुण्याचे असले, पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध काय शोधणार ते. म्हणून मी असं ठरवलं की बाबा तुम्ही राजीनामा घ्या, नाही तर मी दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटते. तुम्ही अजित पवारांचा राजीनामा मागतायत. एकच मिनिट, त्याच्या आधी मला असंही सांगायचं की या सगळ्या ज्या आहेत त्या अजित पवारांच्या असंख्य कंपनीज, फायर पॉवर मार्केटिंग, मीडिया, कल्पवृक्ष, 9 एलिमेंट्स, नॉनकॉन एनर्जीज, पार्थ ॲग्रो, त्याच्या पुढे सॅप प्रॉपर्टीज, सुजय ॲग्रो, या सगळ्या ज्या त्यांच्या कंपनीज आहेत याच्या सगळ्याचे डिटेल प्रत्येक कंपनीमध्ये जमिनी आहे, प्रत्येक कंपनीमध्ये त्या सगळ्या गोष्टी मला दाखवायच्या.
म्हणजे सगळ्यांमध्येच फ्रॉड करून काय ना काय कुठे ना कसं करून त्यांनी जमिनी 5 बँकांकडनं एक जमिनीसाठी लोन उचललंय त्यांनी, 5 बँकांकडनं. आताच्या घटकेला पण जलांधेश्वर मध्ये ते स्वतः पीडीसीसीचे चेअरमन असताना पीडीसीसीनी म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकने जलांधेश्वरसाठी 800 काहीतरी कोटीचं लोन दिलेलं. मॅम एक प्रश्न, तुम्ही जे सांगितलं एक कमिटीमध्ये हाच ज्या कलेक्टर बद्दल तुम्ही सांगतायत आणि ज्याची इतकी मोठी फाईल तुम्ही आणली आहे तोच कलेक्टर जे चौकशीच्या ह्याच्यात आहे आणि म्हणून तुम्ही जे हे पूर्ण समिती बरखास्त करायला सांगतायत आणि बरोबरच तुम्ही काय नेमकं पिच करता? मला असं वाटतं की एक रिटायर्ड जज, एक IPS ऑफिसर पण कसे म्हणजे प्रवीण दीक्षितांसारखे किंवा मीरा बोरवणकर सारखे हे IPS एक अधिकारी म्हणजे हेडेड बाय रिटायर्ड जज, एक IPS अधिकारी आणि एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ACS जरी असले खारगे तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या 3 जणांनी फक्त आणि फक्त 30 दिवसात कुठच्याही प्रकारचं एक्सटेन्शन न मिळता याची चौकशी केली गेली पाहिजे. म्हणजे बाकीची कामं सोडून सकाळ दुपार संध्याकाळ करून याच्यातनं जे खरं आहे ते बाहेर महाराष्ट्र पुढे आलं पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. कारण हे लांबणीवर टाकलं जातं, लोकांचा इंटरेस्ट त्यातला संपतो आणि मग थातूर मातूर काहीतरी करून सगळं संपवून टाकायचं. हे जे चाललं ना हे बंद करायचं मला. नक्कीच मॅम. आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गोष्ट हे पण आहे, 30 दिवस तुम्ही आणि जे रिटायर्ड जज किंवा एक्सपर्ट्स यांना सांगतायत खूप महत्वाचं आहे. कारण की कॉमन मॅन जर असं काय केलं असतं, तुम्ही मी या कोण पण एक सामान्य नागरिकाने केलं असतं तर हे मुळात कुठेच जे आहे बिलिव्हेबल झालं नसतं. आणि आज जेव्हा यांनी इथे म्हणजे एका लेवलवर नाही तर अशा वेगळ्या वेगळ्या लेवल्सवरती कुठे ना कुठे एक फ्रॉड दिसून येतं, खास करून या पुणे जमीन घेतलं. अगदी. आणि याच्यात जर आपण बघितलं तर पार्थ पवारचं नाव जर सरळ दिसतंय, मीडिया कंपनीने केलेलं आहे हा व्यवहार, त्याचं नाव आज तगायत FIR मध्ये नाही. बरं, त्याला कुठल्याही प्रकारच्या चौकशीत बोलवलं नाही. आत्ताच्या घटकेला खारगे समितीने शीतल तेजवानी सारख्या व्यक्तीला बोलवून सुद्धा 2 समन्स पाठवून ती आलेली नाही. स्टॅम्प ड्युटी भरायला 21 कोटी सांगितले, त्या व्यवहारात कुठेही आपण त्यांना येताना दिसत नाहीये. आता 2-3 वेळा त्यांना मुदतवाढ मिळतीये, म्हणून मी विचारलं ना की तुम्हाला मला अशी मुदतवाढ मिळेल का. हे सगळं जे चाललंय इट इज अ फार्स क्रिएटेड बाय देवेंद्र फडणवीस. मुळात मॅम एक प्रश्न असा आहे, जेव्हा पार्थ पवाराबद्दल बोलतो तेव्हा सुप्रिया सुळे पुढे येतात आणि ते त्यांना सपोर्ट करतात आणि सांगतात की ते जे आहे मी त्याच्याशी आहे, ते कुठेतरी मिसलेड झाले असतील, त्यांना कोणीतरी मिसगाईड केलं. सुप्रिया सुळेंनी ना सगळ्या चोरांना, डाकूंना, सगळ्यांना घेऊन बसावं. कारण प्रत्येक जण कुठे ना कुठे मिसलेड होत असेल म्हणूनच तो चोरी किंवा डाका घालतो. आताच्या घटकेला एक हत्या म्हणून त्यांना सॉफ्ट कॉर्नर असणं मी समजू शकते, पण प्रत्येक चोर कोणा ना कोणाचा मुलगा आणि भाचा असतो. पण असं न करता आत्ताच्या घटकेला कायद्यात राहून शिस्तीत राहून त्यांनी खरं तर म्हणणं असं अपेक्षित होतं की मी काही बोलणार नाही. हा एक वेगळा प्रकार असतो ज्याच्यात फक्त डेटा सेंटरचं रजिस्ट्रेशन होतं, त्यांना कुठली सूट नाही, मुभा नाही, काही मिळत नाही. पण एक LOI घेतला त्याच्यासाठी त्यांनी दाखवलं काय की शीतल तेजवानी आहे, तिची जमीन आहे आणि ती अमेडियाला देते, तिथे आम्ही डेटा सेंटर उभारतोय, त्याचं रजिस्ट्रेशन करतोय. रजिस्ट्रेशन करून त्यांना जो LOI मिळणार होता त्याच्यातनं त्यांनी तो मिळालेला LOI खोटा दाखवून त्यांनी स्टॅम्प ड्युटीचा व्यवहार घेतला. म्हणजे हा खरं खूप मोठा क्राईम त्यांनी केलेला आहे. LOI चे पेपर्स झाले, मग ऍडज्युडिकेशनचे पेपर्स बघा, याच्यात त्यांना व्हॅल्युएशन सरळ काढून सरकारने सांगितलं होतं की तुम्हाला हे व्हॅल्युएशन त्यांना दिलेलं होतं की 294 कोटीचं व्हॅल्युएशन होत आहे. व्हॅल्युएशन हे जे व्हॅल्युएशन सरकारने काढून त्यांना दिलेलं होतं. पण यांनी काय केलं, त्यांनी दाखवलं की एक LOI आहे आमच्याकडे, त्या बेसिसवर त्यांनी वेव्हर घेऊन 5,98,00,000 भरण्याच्या ऐवजी त्यांनी ती माफ करून ही त्यांची व्हॅल्युएशन 5% जे वेव्हर मिळालं म्हणून ती 21 कोटीवरनं 6 कोटीवर आली. परत हे पण त्यांना भरायचे नाहीत म्हणून त्यांनी एका तारू नावाच्या अधिकाऱ्याला पकडलं आणि त्यांच्याकडनं त्यांनी सेल डीड करून घेतलं. आता एकानंतर एक हे जे फ्रॉड्स आहेत, म्हणजे पहिलं खोटा LOI घेणं, फ्रॉड LOI घेणं, मग फ्रॉड ऍडज्युडिकेशन करणं, फ्रॉड सेल डीड करणं आणि फ्रॉड ताबा घेणं,
म्हणजे तिथे तर बाउन्सर लावून त्यांनी ताबे घेण्याचा प्रयत्न केला. ही सगळ्या गोष्टी कलेक्टरांना माहिती आहेत. कलेक्टर जून पासून नोव्हेंबर पर्यंत काहीच करत नाही आणि तेच कलेक्टर यांच्या चौकशी समितीत आहे. म्हणजे काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे. आणि म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्र शासन काहीच करत नाहीये. खारगे समितीत 5-6 पैकी 5 अधिकारी जर पुण्याचे असले, पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध काय शोधणार ते. म्हणून मी असं ठरवलं की बाबा तुम्ही राजीनामा घ्या, नाही तर मी दिल्लीला जाऊन अमित शहाना भेटते. तुम्ही म्हणून मी आले. तुम्ही अजित पवारांचा राजीनामा मागतायत आणि- एकच मिनिट, त्याच्या आधी मला असंही सांगायचं की या सगळ्या ज्या आहेत त्या अजित पवारांच्या असंख्य कंपनीज, फायर पॉवर मार्केटिंग, मीडिया, कल्पवृक्ष, 9 एलिमेंट्स, नॉनकॉन एनर्जीज, पार्थ ॲग्रो, त्याच्या पुढे सॅप प्रॉपर्टीज, सुजय ॲग्रो, या सगळ्या ज्या त्यांच्या कंपनीज आहेत याच्या सगळ्याचे डिटेल प्रत्येक कंपनीमध्ये जमिनी आहे. प्रत्येक कंपनीमध्ये त्या सगळ्या गोष्टी मला दाखवायच्या होत्या. म्हणजे सगळ्यांमध्येच फ्रॉड करून काय ना काय कुठे ना कसं करून त्यांनी जमिनी 5-5 बँकांकडनं एक जमिनीसाठी लोन उचललंय त्यांनी. 5-5 बँकांकडनं. आताच्या घटकेला पण जलांधेश्वर मध्ये ते स्वतः पीडीसीसीचे चेअरमन असताना पीडीसीसीनी म्हणजे पुणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकने जलांधेश्वरसाठी 800 काहीतरी कोटीचं लोन दिलेलं. मॅम, एक प्रश्न, तुम्ही जे सांगितलं एक कमिटीमध्ये हाच ज्या कलेक्टर बद्दल तुम्ही सांगतायत आणि ज्याची इतकी मोठी फाईल तुम्ही आणली आहे, तोच कलेक्टर जे चौकशीच्या ह्याच्यात आहे आणि म्हणून तुम्ही जे हे पूर्ण समिती बरखास्त करायला सांगतायत आणि बरोबरच तुम्ही काय नेमकं पिच करताय? मला असं वाटतं की एक रिटायर्ड जज, एक IPS ऑफिसर, पण कसे म्हणजे प्रवीण दीक्षितांसारखे किंवा मीरा बोरवणकर सारखे हे IPS, एक अधिकारी म्हणजे हेडेड बाय रिटायर्ड जज, एक IPS अधिकारी आणि एक रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ACS जरी असले खारगे तरी मला काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या 3 जणांनी फक्त आणि फक्त 30 दिवसात कुठच्याही प्रकारचं एक्सटेन्शन न मिळता याची चौकशी केली गेली पाहिजे. म्हणजे बाकीची कामं सोडून सकाळ दुपार संध्याकाळ करून याच्यात जे खरं आहे ते बाहेर महाराष्ट्र पुढे आलं पाहिजे, एवढीच माझी मागणी आहे. कारण हे लांबणीवर टाकलं जातं, लोकांचा इंटरेस्ट त्यातला संपतो आणि मग थातूर मातूर काहीतरी करून सगळं संपवून टाकायचं. हे जे चाललंय ना हे बंद करायचं मला. नक्कीच मॅम. आणि एक महत्वाचा प्रश्न म्हणजे गोष्ट हे पण आहे, 30 दिवस तुम्ही आणि जे रिटायर्ड जज किंवा एक्सपर्ट्स यांना सांगतायत खूप महत्वाचं आहे. कारण की कॉमन मॅन जर असं काय केलं असतं, तुम्ही मी या कोण पण एक सामान्य नागरिकांनी केलं असतं तर हे मुळात कुठेच जे आहे बिलिव्हेबल झालं नसतं. आणि आज जेव्हा यांनी इथे म्हणजे एका लेवलवर नाही तर अशा वेगळ्या वेगळ्या लेवल्सवरती कुठे ना कुठे एक फ्रॉड दिसून येतं, खास करून या पुणे जमीन घेतलं. अगदी. आणि याच्यात जर आपण बघितलं तर पार्थ पवारचं नाव जर सरळ सरळ दिसतंय, मीडिया कंपनीने केलेलं आहे हा व्यवहार, त्याचं नाव आज सगळ्यात FIR मध्ये नाही. बरं, त्याला कुठल्याही प्रकारच्या चौकशीत बोलवलं नाही. आत्ताच्या घटकेला खारगे समितीने शीतल तेजवानी सारख्या व्यक्तीला बोलवून सुद्धा 2 समन्स पाठवून ती आलेली नाही. स्टॅम्प ड्युटी भरायला 21 कोटी सांगितले, त्या व्यवहारात कुठेही आपण त्यांना येताना दिसत नाहीये. आता 2-3 वेळा त्यांना मुदतवाढ मिळतीये. म्हणून मी विचारलं ना की तुम्हाला मला अशी मुदतवाढ मिळेल का. हे सगळं जे चाललंय इट इज अ फार्स क्रिएटेड बाय देवेंद्र फडणवीस. मुळात मॅम, एक प्रश्न असा आहे, जेव्हा पार्थ पवाराबद्दल बोलतो तेव्हा सुप्रिया सुळे पुढे येतात आणि ते त्यांना सपोर्ट करतात आणि सांगतात की ते जे आहे मी त्याच्याशी आहे, ते कुठेतरी मिसलेड झाले असतील, त्यांना कोणीतरी मला असं मिसगाईड वाटतं केलं. सुप्रिया सुळेंनी ना सगळ्या चोरांना, डाकूंना, सगळ्यांना घेऊन बसावं. कारण प्रत्येक जण कुठे ना कुठे मिसलेड होत असेल म्हणूनच तो चोरी किंवा डाका घालतो. आताच्या घटकेला एक हत्या म्हणून त्यांना सॉफ्ट कॉर्नर असणं मी समजू शकते, पण प्रत्येक चोर कोणा ना कोणाचा मुलगा आणि भाचा असतो. पण असं न करता आत्ताच्या घटकेला कायद्यात राहून, शिस्तीत राहून त्यांनी खरं तर म्हणणं असं अपेक्षित होतं की मी आत्या मी काही बोलणार नाही, पण याच्यात प्रत्येक विषयात बोलून हे जे करण्याचा प्रयत्न झाला, मला असं वाटतं ते अतिशय दुर्दैवी. मॅम, तुम्ही दिल्लीत राजधानी शहरात तेव्हा आलायत, त्याच पर्सनला भेटायला आलाय ज्यांना मागच्या काही दिवसापूर्वी स्वतः अजित पवार भेटायला गेले, त्यांच्या पुत्राच्या नावाला घेऊन कुठे वाचवण्यात येतं का, त्यासाठी कुठे ना कुठे ते भेटून आलेत अमित शहाना. तुम्ही पण त्याच अमित शहाना म्हणूनच मी मुंबईत तेच म्हटलं की अजित पवार त्यांना भेटून आले
त्यांनी त्यांची बाजू सांगितली असेल, पण खरी बाजू काय आहे ही अमित शहाना कळणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात आता मला अपेक्षाच नाहीये, कारण आपण त्यांना वारंवार 1 महिना झाला बघतोय फडणवीसांना, त्यांनी कुठल्याही प्रकारचा त्यांचा राजीनाम्याची मागणी केली नाही, काहीच होताना दिसत नाहीये. म्हणून मी असं ठरवलं की बाबा तुम्ही एक बाजू अमित शहाना सांगितली, मी खरी बाजू दाखवी. मग त्यांना ठरवू दे की खरंच देशाचे गृहमंत्री म्हणून त्यांना कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराविरुद्ध इतकं तरी वाटतं का, आणि वाटत असेल तर त्यांनी याच्यावर कारवाई करावी. नक्कीच. आणि आता मॅम आताचे अपडेट्स काय आहेत, कारण की तुम्ही सांगितलेलं की फर्स्ट हाफ मध्ये तुम्हाला एक कॉल होम मिनिस्ट्रीमधून येणार, नेमकं एक सिनारिओ त्यांच्या ऑफिसची जे बोलणं झालं तर मला असं कळवण्यात आलं की काल संध्याकाळी ते दिल्लीच्या बाहेर गेलेत आणि रविवारी रात्री परत येणार आहेत. तर सोमवारी सकाळी मला कळवलं जाईल असं सांगितलंय त्यांनी. आता मला खरंच माहित नाही की कधीची वेळ मिळतेय, पण आत्ताची फेरी फुकट गेली एवढं मात्र नक्की. एक शेवटचा प्रश्न, आज आता भेट नाही होणार आहे असं तुम्ही सांगतायत, मुळात तुम्ही हे कुठेतरी पेपर्स सबमिट ऑलरेडी करणार आहेत का मिनिस्ट्रीला? दुसरं बरोबरच भेट नाही झाली तर मुळात म्हणजे काय पुढचं पाऊल काय आहे? नाही, आधी मला असं वाटलं होतं की बाबा मी जर भेट नाही झाली तर हे सगळे पेपर्स त्यांच्या ऑफिसकडे ठेवून मी कव्हरिंग लेटर देऊन जाणार होते. पण आताच्या घटकेला मला जी माहिती मिळाली की सोमवारी सकाळी तुम्हाला वेळ सांगितली जाईल, त्यामुळे अशी आशा आहे की सोमवारी कदाचित परत बोलावलं जर गेलं तर मी सोमवारी पुन्हा येऊन त्यांना ती सगळी माहिती देणार आहे. ठीक आहे. तर सोमवारी परत जे आहे अंजली दमानिया हे स्वतः येतील आणि हे सगळे जे फाईल्स तुम्हाला दिसत आहेत, ज्या सगळ्या गोष्टी त्यांनी बाहेर काढल्यात, हे जे आहेत ते पुढे त्यांच्या ठेवणार. झी 24 तास